तर भावानो, आज होती सारंग चषकची आणि ह्या सीझनची शेवट आणि फायनल मॅच संयुक्त जुनावद्वार विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ. दोन्ही बी संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमा झाले होते ही फायनल मॅच बघायला, कारण श्री शिवाजी तरुण मंडळ आणि संयुक्त जुनावद्वार पहिल्यांदाच फायनलमध्ये भिडणार होते. दोन्ही बी टीमा पहिल्यापासून एकामेकावरती भारी पडत होता. कधी कुणाची गोल बसेल काहीच सांगता येत नव्हतं. हाफ टाइमला फक्त 10 मिनिटं राहिलेलीत आणि मंडळच्या प्लेअरनं दाबात पहिल्या गोलची नोंद केली. गोल बसल्या बसल्या मंडळच्या प्लेयरांनी शर्ट काढून नाचायला चालू केलं. पहिली गोल बसल्यावरती मंडळच्या प्लेयरांनी पण ग्रँड सेलिब्रेशन केलं. गोल बसल्यानंतर 2 मिनिटातच गेम मध्ये एक हार्ड ट्विस्ट आला. डी मध्ये हँडबॉल झाल्यामुळे जुनावद्वारला मिळाली पेनॉल्टी, पण दुर्दैवानं जुनावद्वारची पेनॉल्टी मिस झाली. हाफ टाइम पर्यंत स्कोर झालता 1-0. म्हटलं पब्लिकला विचारा, पब्लिक कुणाला सपोर्ट करायला. हाफ टाइम चालू असतानाच या भाऊ बहिणींनी पेलगाम अटॅकचं एक खूप चांगलं स्किट दाखवलं. हाफ टाइम नंतर मॅच परत चालू झाली आणि 5 ते 10 मिनिटातच मंडळनं दुसऱ्या गोलची नोंद केली. मंडळचा प्लेअर लय जल्लोष करत होतो दुसरी गोल बसल्या बसल्या. फुल टाइम होत आलता आणि स्कोर झाला होता 2-0. स्कोर फिटल असं काय वाटत नव्हतं, पण जी जिद्दीने खेळते तीच जुना बुधवार. पण फक्त 10 मिनिटं राहिलेले असताना स्टार खेळाडू रविराज भोसलेने पहिल्या गोलची नोंद केली आणि स्कोर झाला 2-1. फुल टाइम नंतर स्कोर झाला 2-1 आणि ह्या सीझनचं शेवटचं चषक म्हणजेच सारंग चषक मंडळनं स्वतःच्या नावावरती केलं. खूप चषकांच्या संघर्षानंतर मंडळाला फायनली यश मिळालं, ते म्हणजे सारंग चषकच्या रूपात. आणि संयुक्त जुनाबुधवार ठरली या चषकची उपविजेता. ग्रँड सेलिब्रेशन करून मंडळाने हे चषक स्वीकारलं. 2025 सीझन इथंच संपला. ज्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल भावानो तुमचं खूप आभार. व्हिडिओच्या शेवटला भावानो मला फक्त तुम्हाला एकाच गोष्टीची रिक्वेस्ट करायची आहे. तुमचा मोठा किंवा लहान भाऊ म्हणून ही गोष्ट तुम्हाला हक्कानं सांगायला आलोय. आपल्या खेळाडू मित्रांसाठी किंवा आपल्यासाठी हे स्टेडियम एक मंदिर आहे. ह्याच मंदिरात आपण मावाच्या पिचकाऱ्या टाकून हे घाण करायला आलोय. बरेचसे लहान पोरं इथं मॅच बघायला येतात. त्यांनी आपल्याला मावा खात्याला बघून आपला आदर्श न घेता तर आपल्या खेळाडू मित्रांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतंय. नेक्स्ट सीझन पासून जर तुम्ही मावा खात असाल तर तुम्ही तुमची वैयक्तिक बाटली घेऊन या, त्यात थुका आणि ती बाटली बाहेर फेका, प्लेयरांच्या अंगावरती नाही. जास्त बोललो असेल तर माफ करा. नेक्स्ट सीझनला आपण परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.